नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण साखरेचे अनारसे करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: जुना तांदूळ आणि पावशेर साखर, वेलची पावडर. साखर आपण आता मिक्सरमध्ये वाटूया. आपण आता हे तांदूळ स्वच्छ धुवू आणि 3 दिवस भिजत ठेवू. आता हे 3 दिवस आपण भिजत ठेवूया. 3 दिवस झाले. हे तांदूळ आपण कॉटनच्या कपड्यावर सुकवूया. थोडे ओलसर असतानाच मिक्सरमध्ये वाटूया. हे तांदळाचं पीठ आपण आता ही गाळणीने चाळूया. अशा प्रकारे आपण सगळे हे तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेऊया. अर्धा किलो पीठ आहे हे. आपण आता याच्यामध्ये पावशेर पिठी साखर टाकूया आणि हे मिक्स करूया. साखर मिक्स झाली. आपण आता त्या पिठाचे गोळे बनवूया. हे गोळे तयार आहेत. आपण आता एका डब्यामध्ये भरून ठेवूया. दोन दिवस झाकून ठेवूया. 3 दिवस झाले. आपण आता अनारसे बनवूयात. हे पीठ कोरडं असल्यामुळे आवश्यकतेनुसार दूध टाकून आपण त्याला छान मळून घेऊया. अर्धा तास आपण याला झाकून ठेवूया. अर्धा पाऊण तास झाला. आपण आता याचे अनारसे बनवूया. आपण आता पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवून घेऊया. आपण याला खसखस लावूया. प्लास्टिकच्या कागदावर थापूया. खसखस लावूया. आपण आता यांना फ्राय करूया.
अशाच प्रकारे आपण सगळे अनारसे फ्राय करून घेऊया. गरमागरम साखरेचे अनारसे तयार आहेत. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या सणाला घरोघरी लक्ष्मी पूजनाच्या नैवेद्याला अनारसे बनवले जातात. हे अनारसे जाळीदार बनण्यासाठी लो हीटवर फ्राय करा. साखरेचे जाळीदार अनारसे खाण्यास तयार आहे. ते मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. तुम्हीही बनवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन.